नमस्कार, मी अंतरा. स्वाद अंतराचामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की दही कसं विरजायचं. खूप जणांना दही कसं घरच्या घरी लावायचं हे माहिती नसतं किंवा काही जण दही घरी लावतात देखील. त्यांचं दही हे अजिबात घट्ट लागत नाही. कधी कधी दह्याला खूप पाणी सुटतं किंवा कधी कधी दह्याला अशी तार सुटते. तर हे सगळं होऊ नये यासाठी मी खूप काही टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत. त्या जर तुम्ही नक्की फॉलो केल्या तर तुमचं दही हे घरच्या घरी अगदी बाहेरच्या सारखं घट्ट लागू शकतं. फक्त दही लावताना एकच काळजी घ्यायची असते की बाहेर जो सीझन चालू आहे त्या हिशोबाने आपल्याला दही हे विरजताना लावायचं असतं. शिवाय आपण जे पॅकेटमधनं दही आणतो आणि ते जर तुम्ही घरी विरजलं तर ते तुमचं दही अजिबात लागणार नाही. उलट एक तर ते चिकट तरी होईल, नाही तर त्याला तार तरी सुटेल किंवा लागलं चुकून तर त्याला प्रचंड पाणी सुटेल. तर तसं काही न होता आपण घरच्या घरी दही कसं लावायचं हे मी तुम्हाला टिप्स सकट सांगितलेलं आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. आज आपण बघणार आहोत की विरजण कसं लावायचं, म्हणजे दही कसं लावायचं. खूप जणांना प्रश्न पडतो की दही कसं लावायचं, आपलं दही कसं घट्ट होत का नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे. मी इथे साधारण एक अर्धा लिटर दूध घेतलं आहे. तर आता मी हे दूध तापवत ठेवते. तर इथे मी दूध घेतलेलं आहे. आता आपण हे दूध तापवत ठेवायचं आहे. तुम्हाला जेवढं दही लावायचं आहे तेवढं तुम्ही दूध घ्यायचं आहे. दूध किती तापवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला इथे एकदम कडक गरम दूध करायचं नाही आहे. कसं आहे, आता सध्या पाऊसही पडतोय, मध्येच ऊन येतं आहे, त्यामुळे असं मध्यम वातावरण आहे. तर अशा वेळेला दूध हे थोडं जास्त गरम करायचं. पावसाळा असेल तेव्हासुद्धा दूध थोडं जास्त गरम करायचं आणि थंडी असेल तेव्हासुद्धा दूध जास्त गरम करायचं. आणि जर उन्हाळा असेल तर दूध हलकं कोमट करायचं. कारण काय होतं, जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही दूध जर जास्त तापवलं तर तुमचं दही हे जास्त आंबट लागू शकतं. आणि थंडीमध्ये, पावसाळ्यामध्ये बाहेरचं वातावरण खूप थंड असतं, त्यामुळे दूध जर थोडं जास्त गरम केलं तर आपलं दही हे साधारण लागायला एक 5 ते 6 तास लागतात. 5 ते 6 तासात आपलं दही चांगलं घट्ट हे लागू शकतं. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवायचं. उन्हाळा जर असेल तर दूध हे हलकं कोमट करायचं आणि थंडी पावसाळा जर असेल तर दूध हे जरा कडक गरम करायचं. अगदी उकळवायचं नाही आपल्याला, पण जास्त गरम करायचं आहे. तर आता आपण हे दूध बघूया. साधारण मी तुम्हाला दाखवते. आपलं असं बोट इथे घालून बघायचं आहे. आता हे दूध माझं गरम झालेलं आहे. दूध कितपत गरम करायचं, तर आपल्याला जरा हे जास्त गरम करायचं आहे. कारण आता सध्या पाऊसही पडतो आहे, मध्येच ऊनही आहे, त्यामुळे हे जरा मी गरम जास्त केलेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते. आता मी इथे 1 चमचा दही घेतलं आहे. इथे मी घरगुती दही वापरलं आहे. पण आता तुम्ही घरात जर दही लावतच नसाल आणि तुम्ही हे पहिल्यांदा दही लावताय तर आपण इथे कुठलंही पॅकेटमधलं दही वापरायचं नाही आहे. जे डेअरीमध्ये लूज दही जे मिळतं त्याने विरजण लावायचं आहे. त्याने तुमचं विरजण म्हणजेच दही हे नक्की लागू शकतं. पण जर तुम्ही असं पॅकेटमधलं दही जर आणून विरजण लावलं तर तुमचं दही हे कधीच लागणार नाही. आणि चुकून लागलं जरी तरी अत्यंत त्याला पाणी सुटेल. तर हे नक्की लक्षात ठेवायचं. तर आता इथे 1 चमचा मी दही घेतलं आहे, हे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता हे छान ढवळायचं आहे. इथे मी गॅस ऑलरेडी बंद केलेला आहे. आता मी ह्याच पातेलीमध्ये दही लावणार आहे. पण जर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पातेलीत दही लावायचं असेल तर तुम्ही ज्या भांड्यात गरम करताय त्या भांड्यात न लावता ते भांड्यातलं दूध दुसऱ्या भांड्यात ओताल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दही लावायचं आहे, त्याच्यात ओतल्यानंतर मग हे दही तुम्हाला घालायचं आहे. पण मी हे याच भांड्यात दही लावणार आहे. तर इथे मी दही हे ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एका बाजूला, आपल्या ओट्याच्या एका बाजूला, जिथे आपला हात शक्यतो लागत नाही, कुठे धक्का लागत नाही, अशा ठिकाणी आपण झाकण ठेवून हे दूध ठेवून देणार आहोत. साधारण आता हे दही लागायला, आत्ता जे बाहेरचं वातावरण आहे त्यानुसार हे आपलं दही लागायला साधारण एक 5 तास तरी लागतील. तर आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 6 तासानंतर आपलं दही लागलं आहे का ते बघूया. तर आता आपले 5 ते 6 तास झालेले आहेत. आता आपलं दही लागलं आहे का बघूया. हे बघा, आपलं इथे मस्त घट्ट दही लागलेलं आहे. हे बघा, अजिबात पाणीसुद्धा सुटलेलं नाही आहे. मस्त आपण घरच्या घरी छान पद्धतीने आपण हे दही लावू शकतो. अगदी घट्ट दही लागलेलं आहे. तर आता मी
तुम्हाला ज्या काही टिप्स सांगितल्यात त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचंही दही असं छान प्रकारे घरच्या घरी हे लागलं जाईल. जे मी तुम्हाला सांगितलं की उन्हाळ्यात दही लावताना दूध हे थोडं कोमट करावं, कारण बाहेर उष्णता असते, त्याच्यामुळे दही कदाचित आंबट होण्याची शक्यता असते. आणि दूध कोमट केल्यावरती आपण जे 1 चमचा दही घेतलं होतं तर त्याऐवजी आपण अर्धा चमचा दही घेऊन विरजण लावावं. आणि थंडीत आणि पावसाळ्यात बाहेर थंड वातावरण असतं, त्याच्यामुळे आपण दूध हे जरा जास्त गरम करायचं, अगदी कडक उकळवायचं नाही, जरा जास्त गरम करायचं. आणि दही लावताना त्याच्यामध्ये 1 चमचा दही घेऊन लावायचं. उन्हाळ्यामध्ये लावताना अर्धा चमचा आणि थंडीत पावसात लावताना 1 चमचा. तुम्ही मार्केटचं दही आणून लावलं तर असं दही आपल्याला लागणार नाही. कदाचित दह्याला तार सुटू शकते किंवा दही असं फेसाळलेलं लागू शकतं. त्यामुळे दही लावायचं जर असेल, जर तुम्ही पहिल्यांदाच घरी दही लावत असाल, तुम्ही डेअरीमधनं लूजवालं जे दही मिळतं ते दही आणून तुम्ही त्याचं विरजण लावा, म्हणजे असं छान प्रकारे आपलं घट्ट लागलं जाईल. आणि एकदा तुम्ही घरी विरजण लावलं की तुम्हाला परत हवं असेल तर घरच्याच दहीचं परत आपण हे विरजण लावू शकतो. तर ह्या ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमचं दही हे असं घरच्या घरी खूप छान पद्धतीने लागलं जाईल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. आज मी इथे तुम्हाला दही कसं विरजायचं हे अगदी टिप्स सकट तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ते तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचंही दही घरच्या घरी खूप छान पद्धतीने लागलं जाईल. त्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायला मिळतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची डिश आमची. नमस्कार.